पिंपरी चिंचवड शहरातील पवना आणि इंद्रायणी नद्यांचे वाढते प्रदूषण पाहता आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि श्रीरंगाप्पा बारणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीत नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य उपाययोजनांवर विचार करण्यात आला। त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। उदय सामंत यांनी सांगितले की येत्या काही दिवसात इंद्रायणी आणि पवना नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पाऊल उचलले जातील आणि नद्यांच्या स्वच्छतेसंबंधी योग्य ती कारवाई केली जाईल। त्याचबरोबर गेल्या कित्येक वर्षापासून इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी प्रदूषण संदर्भात आवाज उठवणारे इंद्रायणी सेवा फाउंडेशन यांचे अध्यक्ष यांनी आज जी महापालिकेत बैठक पार पडली त्याची आम्हाला शाश्वती वाटत नाही असे त्यांनी म्हटलंय। ही बैठक केवळ दिखावा आहे असेही त्यांनी आजच्या बैठकीत भाष्य केले। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारच्या कामकाज संदर्भात टीका केली होती। यावर प्रत्युत्तर देत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली ती त्यांनी बघावं। देहू आणि आळंदी इथल्या अनेक वारकऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि खासदार साहेबांकडे जी मागणी केलेली होती की पवना नदी असेल, इंद्रायणी नदी असेल, त्या स्वच्छ झाल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये MIDCचं देखील इंडस्ट्रीचं पाणी येतं आहे तर त्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे अशा इन्स्ट्रक्शन, असे आदेश स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी उद्योगमंत्री म्हणून मला एक 3-4 दिवसापूर्वी दिले होते। त्याच्या पार्श्वभूमीवर मी 2 दिवसापूर्वी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेतली आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये बैठक घेतली महानगरपालिकेमध्ये। आम्ही या निर्णयाप्रत आलेलो आहोत की या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन हे काम आम्हाला सुरू करायचं आहे आणि हे काम सुरू करत असताना त्याच्या DPR बनवण्याच्या सूचना देखील आजच दिलेल्या आहेत। उद्या DPR बनवणारे जे कन्सल्टंट आहेत ते कमिशनर साहेबांना भेटतील। कमिशनर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही बनवलेली आहे। त्याच्यामध्ये स्वतः खासदार साहेब आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, NGOचे प्रतिनिधी आहेत, असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि जी आमची कार्यालय आहेत त्यांच्या 1 नंबरला जे अधिकारी काम करत आहेत, ते क्लास 1 ऑफिसर जे आहेत ते सगळे या कमिटीमध्ये आहेत आणि ते 15 दिवसानं याची बैठक घेतील आणि ऑक्टोबरपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेचं टेंडर काढावं अशा पद्धतीचे प्रयत्न प्रशासनानं करावेत अशा सूचना मी दिलेल्या आहेत। मला असं वाटतं की आता तो CETP करायचा की STP करायचा हे DPR बनवल्यानंतर ठरेल। 1000 कोटी ते 1200 कोटीपर्यंत याचं पूर्ण अंदाजपत्रक होऊ शकतं, त्याच्यापेक्षा देखील जास्त होऊ शकतं। त्याच्यातला मोठा भाग MIDC उचलणार आहे, PMRDA त्याच्यामध्ये आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की मुख्यमंत्री महोदयांनी मला असं सांगून मला आणि आपण असं सांगितलेलं आहे की उरलेले पैसे जर तुम्हाला कमी पडत असतील तर नगरविकास खात्यातनं किंवा ठोक निधीतनं या संपूर्ण प्रकल्पासाठी पैसे दिले जातील। परंतु देहू आणि आळंदीतल्या वारकऱ्यांची म्हणजे समस्त वारकऱ्यांची जी काय इच्छा आहे की मागणी आहे ती नक्की आम्ही पूर्ण करू आणि त्याचं काम देखील सुरू करू। असोसिएशनला देखील आपण विश्वासामध्ये घेतो आहे। हा प्रकल्प करण्याच्या दृष्टीनं आज बैठक झालेली आहे आणि ही बैठक पूर्णतः सकारात्मक आहे। नुसतं आश्वासन म्हणून ही बैठक नाही तर त्याची अंमलबजावणी येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये केली जाईल अशा स्पष्ट सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत। हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता। आपल्याला दुसरं एक माहिती असेल की या ठिकाणी DP रोडवर काही छोटे छोटे व्यापारी होते आणि DP रोड झाल्यामुळं त्यांचं स्थलांतर होणार होतं, त्यांना कुठेही जागा नव्हती तर त्या लोकांना देखील चरवली नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी 10 एकर जमीन द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्यांनी शिफ्टिंग करायला उद्यापासून सुरुवात केली तरी आमचं हरकत नाही। त्या लोकांना देखील मी आता इथं बोलवलेलं आहे। 2 महिन्यापूर्वीची खासदार साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, आमचे कमिशनर साहेब असतील, आमची एक फार मोठी अशी बैठक झाली होती आणि MIDC मार्फत मी कमिशनर साहेबांना ॲश्युरन्स दिला होता 1 महिन्याच्या आत आम्ही त्यांना जमीन देऊ। 1 महिन्याच्या आत आम्ही त्यांना जमीन दिलेली आहे। उद्यापासून जरी त्यांना शिफ्टिंग करायचं असेल तरी ते उद्योजक करू शकतात। फक्त तिथं जागा कुणी किती घ्यायची हे MIDC ठरवणार नाही आहे, तिथलं असोसिएशन ठरवणार आहे आणि म्हणून त्या असोसिएशनच्या ताब्यात द्यायचा बोर्डाचा ठराव हा 2-4 दिवसामध्ये होईल। परंतु त्या ठरावासाठी त्या लोकांना थांबायची काही आवश्यकता नाही। त्यांना शिफ्टिंगच्या सूचना आजच मी कमिशनर साहेबांकडे दिलेल्या आहेत। अशा 2-4 महत्त्वाच्या गोष्टींसाठी आजची ही बैठक होती। पिंपरी चिंचवडला मागे जी मागणी होती की पोलीस स्टेशन मंजूर व्हावं
ते पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे आणि CP साहेबांनी आम्हाला अशी विनंती केली ते पोलीस स्टेशन बांधून द्यावं. ते पोलीस स्टेशन बांधून देण्याचा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे. खरं तर आपल्याही पक्षातनं केसरकरांनी त्यांना आमंत्रण दिलेलंच होतं, पण एकंदरीत कसं बघतं? नाही, आमच्या पक्षामधलं आमंत्रण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मनावर आहे. कोणी पक्षात यायचं, कोणाला घ्यायचं, कारण ते शिवसेनेचे मुख्य नेते आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजितदादा पवारांनी भाषण काय केलं याच्यापेक्षा मी 8 दिवसातलं थोडं तुम्हाला त्यातल्या गमती सांगतो की इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते सांगतायत की नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम आहेत, ते काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावं. आणि आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकलं आणि बघितलं, अजितदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनंतर कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार जर पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्याच्यामुळे या 2 स्टेटमेंटमुळे तुमच्याच लक्षात आलं असेल वज्रमूठ किती मजबूत आहे. खात्री पटते आता या बैठकीनंतर सगळं काही व्यवस्थित होईल. शाश्वत आपण जे बोललात या मीटिंगमध्ये जो विषय झाला इंद्रायणीच्या बाबत, इंद्रायणीचा प्रवाह ज्यांनी रोखलाय त्याबाबत कधी निर्णय होईल आपण सांगताय, होईल, शक्यता कधी आहे हे महत्त्वाचं आहे. दुसरा एक पार्ट असा आहे की आम्ही आत्ताच कलेक्टर ऑफिसला जेव्हा बैठक झाली तेव्हा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावाला, प्रत्येक जबाबदार व्यक्तीस STP प्लॅन्टचं प्रयोजन दिलेलं आहे. याचीही भूमिका अजून स्पष्ट नाही आणि क्लिअर कट लगेच 2-3 वर्षात जर झालं तर आम्ही निश्चितच हत्तीवर मिरवणूक काढू. कारण आम्ही त्यासाठीच प्रयास करतो की आमची नदी ही स्वच्छ पाहिजे. इंद्रायणी सेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण आवाज का उठवते तर जी प्रवाह आहे तो जो रोखलेला आहे तो व्यवस्थित करण्यासाठीच. होईल असं वाटतं 3 वर्षात? शाश्वती तर बिलकुल वाटत नाही, कारण आतापर्यंत 6 वर्षापासून चालू आहे. 6 वर्ष ना, आम्ही स्वतः 7 वर्ष झाले या विषयामध्ये आहोत. या विषयामध्ये नमो नमामि गंगा प्रकल्प आहे, चला जाणूया नदीला हा पण उपक्रम आहे. असे उपक्रम अनेक झालेत, मात्र त्यामध्ये प्रगती म्हणावी अशी नाही. त्याच्यामुळं आमच्या भावना ह्या अतितीव्र होऊ नये एवढीच एकमेव इच्छा.